हल्लीच्या राजकारणामध्ये नेते मंडळी एकमेकांवरती आरोप करताना कोणत्या विषयाचा आधार घेतील याचा काही नेम नसतो। आताही ऐन निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणामध्ये प्रदर्शित झालेल्या सावरकर सिनेमावरून आरोपांच्या फैरी झडू लागलेल्या आहेत आणि हा कलगी तुरा रंगलाय देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये। तो इतका पराकोटीला पोहोचलाय की सिनेमाचा खर्च करण्यापर्यंत आव्हानं दिली गेलेली आहेत। पाहूयात याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चानी मी पूर्ण थिएटर बुक करीन। मी देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण जाण्या येण्याचा खर्च करतो, हॉटेलचा खर्च करतो। त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन यावं। मी उद्धवजींच्या पेट्रोलमध्ये गाडीमधल्या पेट्रोलमध्ये वाढ करायला तयार आहे। मणिपूर जाऊ दे, त्यांनी मुंबईतल्या मालवणी भागात उद्धवजींनी जावं। वीर सावरकर सिनेमातले डायलॉग काँग्रेसवर प्रश्न उपस्थित करतानाच बंदुकीची नळी कोणत्या दिशेला वळवायची हे ठरवण्याबाबत भाष्य करतायत। मात्र या सिनेमावरून सध्या राजकारणाच्या फैरीत जोरात झडू लागले। सावरकर सिनेमावरून राजकीय मैदान आता युद्धभूमी बनलंय आणि त्याचा पहिला शंख फुंकलाय देवेंद्र फडणवीस यांनी। त्याचं झालं असं की राहुल गांधींना वीर सावरकर सिनेमा दाखवणार का असा प्रश्न पत्रकारांनी फडणवीसांना विचारला आणि फडणवीसांनी असं काही उत्तर दिलं की धुपणाऱ्या राजकीय पटलावर आरोपांची आगच पेटली। राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चानी मी पूर्ण थिएटर बुक करीन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता थिएटरमध्ये पूर्ण व्यवस्था करून देईन। फडणवीसांनी वर्मी लागणारा टोमणा मारला की त्याला उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंनी उत्तर दिलं नसतं तरच नवल। मी देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण जाण्या येण्याचा खर्च करतो, हॉटेलचा खर्च करतो। त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन यावं आणि लडाखमध्ये जाऊन यावं। मी खर्च करायला तयार आहे। देवेंद्र फडणवीसांनी लडाखमध्ये जावं, त्याच्यानंतर दार्जिलिंगमध्ये तो नीरज झिंबा म्हणून आहे, त्यांना दिलेली वचनं कशी मोडली त्यांना जाऊन भेटावं। अरुणाचलमध्ये जाऊन यावं। देवेंद्र फडणवीसांचा जाण्या येण्याचा राहण्याचा खर्च मी करायला तयार आहे आणि काश्मीरी पंडितांना त्यांनी भेटावं आणि पाहिजे तर त्यांच्या आता बरेचसे कारण आता काय ते बॉयकॉट बॉलिवूडवाले आता बॉलिवूडच्या नादी लागलेत, त्याच्यामुळे एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स हा पिक्चर काढावा। एक स्टेप खाली आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या माहितीसाठी सांगतो की मोदीवर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला, सावरकरवर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला, पण गांधीजीवर पिक्चर निघाला होता मुन्नाभाई MBBS तो सुपर डुपर झाला होता। आपण या पद्धतीच्या टिंगल टवाळ्या आणि राहुल गांधींची तुलना तुमची होऊ शकत नाही। राहुल गांधीजीने दाखवून दिलं स्वतःच्या कर्तृत्वानं, कोणाच्या गुलामीनं नाही। अशा पद्धतीच्या टिंगल टवाळ्या आमच्या नेत्यांच्या कृपया करू नका। सावरकर मुन्नाभाई MBBS सिनेमांवरून राजकीय स्क्रीन प्ले मध्ये असा ट्विस्ट आलेला असतानाच त्यात आशिष शेलारांनी उडी घेत ठाकरेंना थेट मालवणीच्या रस्त्याची वाट दाखवली। मी उद्धवजींच्या पेट्रोलमध्ये गाडीमधल्या पेट्रोलमध्ये वाढ करायला तयार आहे। इलेक्ट्रिक कार असेल तर इलेक्ट्रिक कनेक्शन द्यायला तयार आहे। मणिपूर जाऊ दे, त्यांनी मुंबईतल्या मालवणी भागात उद्धवजींनी जावं आणि त्या ठिकाणी असलेल्या आमच्या बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांवर आवाज उचलावा हे माझं त्यांना थेट आव्हान। लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे। प्रचाराचे लाऊडस्पीकर जोरात वाजतायत आणि त्याच वेगाने आरोपांचे डायलॉगही सुसाट सुटले। आता कुठे निवडणुकीचं बिगुल वाजलंय, त्यामुळे पुढे पुढे आणखी कोणत्या नव्या डायलॉगची भर पडून राजकीय कॅनव्हास कोणत्या रंगाने भरून जातोय हेच आता पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।